नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू मिशन ऍडमिशन. विद्यार्थी मित्रांनो, 22 तारखेला एमएसटी सीईटीची एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे, जी आधार कार्ड आणि अपार कार्ड विषयी आहे. म्हणजे आता सीईटीचं रजिस्ट्रेशन सुरू होण्याची दाट शक्यता आहे. 8 ते 10 दिवसात सीईटीचं रजिस्ट्रेशन कधीही चालू होईल. आपण ती नोटीस काय बघू, कारण हा विद्यार्थ्यांचा वेळ सगळ्यात महत्त्वाचा आहे सध्या. त्यामुळे आपण डायरेक्ट काय अपडेट आहे एकदा चेक करू आणि त्याच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, ही सगळ्यात महत्त्वाची नोटीस आहे. पहिला जो पॉईंट दिलेला आहे तो आधार कार्ड विषयीचा आहे. कॅन्डिडेट मस्ट व्हेरिफाय अँड अपडेट द फॉलोइंग डिटेल्स इन आधार कार्ड. तर त्यात सर्वात पहिला पॉईंट जो येतो तो नावाचा येतो. आता नावामध्ये असं असतं बऱ्याचदा की एचएससी बोर्डाचं आणि सीबीएसई बोर्डाचं दोन्ही बोर्डाचे स्टुडंटचे नाव लिहिण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. सीबीएसई बऱ्याचदा स्टुडंटचं नाव आणि सरनेम असं एवढंच देते. एचएससी बोर्डामध्ये स्टुडंटचं पहिलं नाव, मध्ये वडिलांचं नाव आणि सरनेम अशी पद्धत आहे. त्यामुळे बऱ्याच जणांचा असा गोंधळ होतो की आपण आधारवर नक्की करायचं काय. तर आपल्याला कोणतेही फॉर्म भरताना, जेईचा फॉर्म भरला तेव्हा स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन होती, ऍज पर 10th मार्क लिस्ट ते भरायचं असतं. त्यामुळे आपण ऍज पर 10th मार्क लिस्टच ते भरतो. आणि आधारमध्ये पण पुढं मागं त्याचा सिक्वेन्स वेगळा असेल तरी चालू शकतं, पण कोणत्याही परिस्थितीत स्पेलिंग मिस्टेक नको. बऱ्याच अमित असतं ते AMIT असतं, काहींचं AAMIT असतं, आदित्यचं ADITYA असतं, काहींचं AADITYA असं असतं. तर 10वीच्या सर्टिफिकेटवर जसं असेल तसं आधारवर अपडेट करून घ्या. दुसरी गोष्ट आहे डेट ऑफ बर्थ, ती 10वीच्या मार्कलिस्ट प्रमाणे असू दे. तिसरी सगळ्यात महत्वाची, या व्हिडिओचा सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे आणि तो आपल्याला ठळकपणे डिस्कस करायचा होता, तो म्हणजे लेटेस्ट फोटोग्राफ. तर आधारवर जर आपल्या लेटेस्ट फोटोग्राफ नसेल, आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे, हे कुठे या नोटिसीत मेन्शन केलेलं नाही, तुम्ही ध्यानात घ्या. जेईचा फॉर्म भरताना आपण एक लाईव्ह फोटो घेतलेला होता आणि तो फेच करत होता आपल्या आधारच्या फोटोशी. आणि तो जर फेच झाला असेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं फोटोग्राफ चेंज करायला, अपडेट करायला जाऊ नका. हे लक्षात घ्या. हे सीईटीनं फर्स्ट टाइम असं मागितलेलं आहे आणि जेईनं फर्स्ट टाइम यावर्षी लाईव्ह फोटोग्राफ घेतलेला आहे फॉर्म भरत असताना. तर जर एकदा मॅच झाला असेल तर तुम्ही ते अपडेट करू नका. मात्र तुम्हाला असा मेसेज आला असेल जेईचा फॉर्म भरताना की मिसमॅच झालेला आहे आणि तरी तुम्ही पुढं प्रोसेस करू शकता तुमच्या कन्सेंट देऊन, तुमच्या जबाबदारीवर. तसं केलं असेल तर नक्की अपडेट करा. पण कोणताही कन्सेंट घेतला नसेल आणि त्यांनी लाईव्ह व्यवस्थित अपडेट केलं असेल तर करू नका. स्पेलिंग मिस्टेक जर नावात असेल तर मात्र जरूर अपडेट करा. ते जेईला लागणार आहे, दोन्हीकडेही लागणार आहे. त्यामुळे जेईला जर फोटो फेच झाला असेल तर कोणत्याही परिस्थितीत अपडेट करू नका. वडिलांचं नाव विचारलेलं आहे, तर वडिलांचं नाव जे 10वीच्या मार्कलिस्टमध्ये किंवा डॉक्युमेंटमध्ये जे असेल त्याप्रमाणे स्पेलिंग मिस्टेक फक्त चेक करा काय असेल तर. बाकी काही बघायची गरज नाही. आणि मोबाईल लिंक आपल्या आधारशी असू दे, तो नसेल तर तुम्ही नक्की करून घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट आहे ही अपार आयडी विषयी. बहुतेक सगळ्यांचं 80% मुलांचं अपार आयडी हे कॉलेजमध्येच झालेलं असतं. तर अपार आयडी तुम्ही बनवून घ्या, नसेल तर बनवून घ्या. जे डिजी लॉकर थ्रू आपण बनवू शकतो. आणि कसं बनवायची ही प्रोसेससाठी व्हिडिओ भरपूर आहेत अवेलेबल. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक PDF देतो, त्याप्रमाणे अपार आयडी आपण बनवून घ्या. तिसरी महत्वाची गोष्ट आहे ही पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटसाठी आहे. पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट जे असतील ज्यांची डिसॅबिलिटी ही 40% अँड अबोव्ह असेल, त्यांनी फॉर्म भरताना पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट जोडण्याची आवश्यकता असणार आहे. पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट असेल तर आपण बनवून घ्या. आणि ज्या पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटला स्क्राईबची गरज आहे, म्हणजे मदतनीसाची गरज आहे परीक्षा देताना, त्यांना त्या स्क्राईबचं नाव, त्याचा आधार कार्ड, त्याचा रिसेंट फोटोग्राफ, बोनाफाईड सर्टिफिकेट, हायेस्ट क्वालिफिकेशन सर्टिफिकेट ऑफ स्क्राईब हे द्यावं लागेल. तर या सर्व महत्वाच्या गोष्टी आहेत. सगळ्यात आपण डिस्कस केलंय ते फोटोग्राफ विषयी, तर ते आपल्या ध्यानात असू द्या. आपण जेईला काय केलं हे ध्यानात नक्की असू दे. त्याप्रमाणे आपण या सीईटीच्या अपडेटवर नक्की विचार करून पुढे जाऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं एमएसटी सीईटीचं महत्वाचं अपडेट. अशाच महत्वाच्या अपडेटसाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी मिशन ऍडमिशन कडून पुन्हा एकदा ऑल दी बेस्ट. आणि या सर्व प्रोसेसमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची काउन्सिलिंगची गरज असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला कॉन्टॅक्ट नंबर आणि डिटेल्स दिलेले आहेत. आम्हाला कॉन्टॅक्ट करा. गुगल फॉर्मही दिलेला आहे, तो फिल करा आणि आपल्या काउन्सिलिंगचा लाभ घ्या. पुन्हा एकदा सर्वांना ऑल दी बेस्ट. थँक्यू.